नमस्कार. आज बनवूयात झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी. शेवग्याच्या शेंगा सगळ्यांनाच आवडतात असं नाही, पण हो, सगळ्यांच्याच आरोग्यासाठी चांगल्या मात्र नक्की असतात. तेल घेतलंय, तेलामध्ये जिरं तडतडू द्यायचं आणि मग ठेचलेला लसूण घालायचा. लसूण छान परतून घेतला की यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. या पद्धतीनं आपण सुरुवातीला शेंगा शिजवून घेतल्या की भाजीला अगदी मस्त चव येते. आणि हळदीसोबतच मी इथं थोडीशी धनेपूडसुद्धा घातली आहे. बघू शकता या पद्धतीनं शेवगा आपल्याला कट करून त्याच्या ज्या जाड जाड देठा असतात ते सोलून घ्यायचे आणि या पद्धतीनं स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं शेंगा आपल्याला छान अशा हळद मिठावरती परतवून घ्यायच्या. आता तुम्ही पाहू शकताय मस्त अशा थोडंसं शेंगा परतायच्या आणि मग परतून झाल्या की शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. इथं तुम्ही कोमट किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी ॲड केलं तरी काहीच हरकत नाही. यात शेवग्याचं पाणी जेव्हा शिजतं तेव्हा याचं लहान मुलांना तुम्ही सूप म्हणून हे देऊ शकता. हे अतिशय पौष्टिक असतं. आता शिजण्यासाठी मी यावरती झाकण ठेवलं आहे, ते शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. तर कढईमध्ये तेल टाकून आपल्याला कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. छान ब्राऊन लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. या पद्धतीनं कांदा परतून झाला की तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालून छान असं भाजून घ्यायचं. शेवग्याची भाजी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं माझ्याकडं भाजलेलंच खोबरं आहे, पण तरीसुद्धा मी हलकंसं त्याला पुन्हा गरम करून घेणार आहे. किसून खोबरं मी भाजून ठेवत असते जेणेकरून घाईच्या वेळेला ते अगदी सोपं जातं. अगदी किंचितचं मी यामध्ये तेल घातलं आहे आणि खोबरंसुद्धा छान असं खमंग होऊ दिलं आहे. कुठलंच जिन्नस आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे. इथे मी थोडीशी खसखस घातली आहे. तुमच्या घरात असेल तर घाला, नाही घातली तरी काहीच हरकत नाही, पण घातली तर एक मस्त अशी टेस्ट आपल्या भाजीला येऊन जाते. खसखस भाजायला अजिबातच वेळ लागत नाही. आता हे खोबरं आणि खसखस हे सुद्धा काढून घेतलं. त्याच कढईमध्ये थोडंसं आलं आणि 7-8 पाकळ्या लसूण घातला. सोबतच टोमॅटो छान असं हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं. सगळे मसाल्याचे पदार्थ आपण या पद्धतीनं भाजून घेतले तर मग नंतरनं जो आपण मसाला परततो त्याला अगदी काही मिनटातच तेल सुटतं आणि छान असा मसाला शिजला जातो. हिरवीगार अशी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातली आहे आणि थोडंसं परतून घेतल्यानंतरनं हे सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. आता तोवर आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला एखादी शेंग छान अशी हाताने दाबून चेक करायची की शिजली की नाही. आता हे जे आपण मसाल्याचे पदार्थ काढले होते हे सगळं मी इथं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. असं छानसं आपल्याला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. आता मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं फोडणीसाठी आणि या तेलावरती आपल्याला हा सगळा भाजून घेतलेला मसाला वाटून घेतलेला मसाला छान असा परतून घ्यायचा. डाळीतला शेवगासुद्धा केला जातो. त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे. पाहिली नसेल तर तीही जाऊन एकदा नक्की पहा आणि अशा छोट्या छोट्या झटपट रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगदी घरगुती रेसिपी आपण दाखवतो, पण त्याचीही चव त्यातल्या त्यात खूप भन्नाट कशी करायची यासाठी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा असतात. आता इथे मी मसाले टाकत आहे. त्यामध्ये मी सुरुवातीलाच टाकलेलं आहे लाल तिखट. त्यानंतरनं इथं पुन्हा टाकलं आहे मी बेडगी मिरची पावडर, ज्याने आपल्या मसाल्याच्या भाजीला छान असा तर्री येते आणि कलरही येतो. थोडंसं गरम मसाला टाकला आहे. त्यानंतरनं धनेजिरे पूड आणि अगदी थोडासा यामध्ये मी चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे. आवर्जून टाका, त्यामुळे अगदी मस्त अशी चव येते. आता हे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला छान असे परतवून घ्यायचे. तुम्हाला जर वाटत असेल की मसाले जळतात तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मसाले अजिबात कढईला चिटकत नाही आहे. याचाच अर्थ आपला मसाला छान असं तेल सोडायला सुरुवात झाली, म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालेला आहे.
आता या क्षणाला आपण यामध्ये घालणार आहोत शिजवून घेतलेला शेवगा. हे सगळं पाण्यासहित शेवगा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं हे आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे, जेणेकरून शेंगांमध्ये आतपर्यंत मसाला मुरला जातो. छान मिक्स झालं आहे आणि 1-2 मिनटं छान असं मसाला शेंगांमध्ये मुरल्या गेलेला आहे. आता इथे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं मी त्याच कढईमध्ये ज्यामध्ये शेवगा शिजवला होता थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलं आहे. आता इथे घट्ट पातळ तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीनं किती क्वांटिटीत भाजी हवी आहे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. शेवगा शिजवतानाही आपण मिठाचा वापर केला होता, त्यामुळं त्या अंदाजाने इथं मीठसुद्धा घालून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता एका उकळी यायच्या अगोदरच आपल्या भाजीला छान अशी तर्री सुटलेली आहे आणि मस्त असं तर्रीदार मसालेदार शेवग्याची भाजी आपली बनत आहे. थोडक्यात बनून झालेलीच आहे. मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची, त्यानंतर बाजरी, ज्वारी, तांदूळ कशाच्याही भाकरीसोबत किंवा भातासोबत ही शेवग्याची भाजी अगदी अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.